हॅलो एव्हरीवन. पुस्तकातून मॅथ्सचा अभ्यास कसा करावा आणि कुठल्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा याचं आपण थोडं डिस्कशन करू. आपला पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिक्स लॉजिक. आता लॉजिकमध्ये काय होतं, पहिल्यांदा तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत. कंजक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. पहिल्यांदा तुम्हाला टेबल्स आले पाहिजे. टेबल्स आल्यानंतर थोडासा पार्ट लॉजिकचा इझी होऊन जातो. त्यानंतर काय करायचं, आता एक्सरसाइजमध्ये बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला चांगला करावा लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सुद्धा एक सेक्शन बी मध्ये मार्क्स येऊ शकतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्टेटमेंट, पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलंट, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजन्सी. यामध्ये काय केलं जातं, तुम्हाला विचारलं जातं कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म दिला जाईल आणि त्याचा तुम्हाला टेबल्स काढावा लागतो. हा क्वेश्चन तुम्हाला सेक्शन सी मध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. हा सुद्धा सेक्शन सी मध्ये येऊ शकतात. यातलं 4th आणि 3rd हा बोर्डमध्ये पडलेला आहे. त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर क्वेश्चन नंबर सी म्हणजे काय, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. हा तुम्हाला सेक्शन सी मध्ये 3 मार्कला हा क्वेश्चन विचारू शकतात. आता बघायचं झालं तर एक्सरसाइजमधले बघायला तुम्ही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन करू शकता. खास करून लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि क्वेश्चन नंबर 3 वर जास्त भर द्या, कारण क्वेश्चन नंबर 1 इझी होऊन जाईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट, ड्युअल्स, निगेशन, कंपाऊंड स्टेटमेंट, कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे यातला कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा तुम्हाला सेक्शन 3 मध्ये मार्क्स विचारू शकतात. क्वेश्चन आहे राईट द ड्युअल्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. हा तुम्हाला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारू शकतात. आणि त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. याचा तुम्हाला ट्रूथ टेबल, विदाउट ट्रूथ टेबल युजिंग असतात क्वेश्चन, त्यासाठी तुम्हाला यूज होऊन जाईल. पुढचा पॉईंट आहे कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे तुम्ही स्टेटमेंट चांगल्या पद्धतीने करा, विसरू नका. स्टेटमेंट मागं पुढे झाली तुमचा आन्सर चुकू शकेल. क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 3 यातला तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन हा बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला 3rd आणि 4th क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चन सुद्धा बोर्डला पडलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो 3 मार्क्स आणि 4 मार्कला पडू शकतो तो म्हणजे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल यूज. तुम्हाला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हे लॉ तुम्हाला पार्ट असणे गरजेचं आहे. पण प्रॅक्टिस चांगली करा, याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा पडलेले आहेत. जर आता समजा एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर हा पहिला, दुसरा, तिसरा हे क्वेश्चन बोर्डला पडलेले आहेत. आणि सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पलमध्ये हा पहिला क्वेश्चन सुद्धा बोर्डला पडलेला आहे. हे आधी करताना तुम्हाला बाय कंडिशनल लॉ, सगळे अल्जेब्रा ऑफ लॉज असतात ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरा पुढचा पॉईंट म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक स्विचिंग सर्किट. यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला सर्किट दिलं जाणार आहे, त्याच्यावर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म करायचं आहे आणि लॉज वापरून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि सगळ्यात मेन म्हणजे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करून घ्या. त्यातले सुद्धा क्वेश्चन बोर्डमध्ये पडत आहेत. पुढचा पॉईंट म्हणलं तर कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. म्हणलं एक सिम्बॉलिक फॉर्म दिलं जाईल, त्याचं कन्वर्ट तुम्हाला सर्किटमध्ये करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे क्वेश्चन नंबर 3, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. सर्किट दिलं जाईल, त्याचं सिम्बॉलिक फॉर्म करायचं आहे, ते विथ लॉजनी सॉल्व्ह करायचं. जे आन्सर त्या सर्किट त्याला म्हणायचं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स 4 मार्क्सला विचारू शकता. आता एक्सरसाइजमधले क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. मेन म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या. मॅट्रिसेस खूप सोपा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. त्यातल्या त्यात क्वेश्चन नंबर 7 कन्वर्ट इंटू अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स क्वेश्चन नंबर 8 हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 9 सुद्धा महत्त्वाचा आहे. पुढचा दुसरा पार्ट म्हणजे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यातले क्वेश्चन तुम्ही करू शकता. आता जर बघायला गेलं तर सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करा. त्यातला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4. पुढचा मेथड टाईप आहे इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय अल्जेब्रा मेथड. हा सेक्शन सी मध्ये क्वेश्चन पडतो 4 मार्क्ससाठी. हा तुम्ही क्वेश्चन नंबर 3 करू शकता. जर एक्सरसाइजमध्ये बघायला गेलं तर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा पार्टमध्ये मिसलेनियस एक्सरसाइजमधले पहिला क्वेश्चन घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 5 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. आणि त्यातल्या त्यात विचार झाला तर क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 18 हे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन तुम्ही करू शकता. पुढचा पार्ट आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. त्यामध्ये दुसरा पार्ट आहे मेथड ऑफ रिडक्शन. हे 2 पॉईंट क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर 2 करू शकता आणि प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल तुम्ही करू शकता. आता एक्सरसाइजमध्ये बघायला झालं तर त्यातला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 3 हे करून ठेवा प्रॅक्टिससाठी. आणि मिसलेनियसमधले क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करा फक्त. त्यातला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 2 मधले 3rd, 4th, 5 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी तुम्ही करा. ओके, हा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, 10 मार्क्सचा आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आता जर बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल सोल्युशन करावं लागतील.
त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 हे तुम्हाला करावं लागतील. त्यातल्या त्यात रिलेशन बिटवीन द कार्टेशियन पोलर कॉर्डिनेट हे तुम्हाला सेक्शन बी मध्ये येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा थेरम म्हणजे साइन रूल, नंतर एक्झाम्पल नंबर 1, नंतर थेरम आहे कोसाइन रूल, त्याच्यानंतर प्रोजेक्शन रूल आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, आणि त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले, त्याच्यानंतर नेपियर्स ॲनॉलॉजी हा मागच्या वर्षी पडलेला आहे. आता जर एक्सरसाइजमधलं बघायचं झालं तर तुम्ही क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 करू शकता, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 9 हे चांगले प्रॅक्टिस करून घ्या. पुढचा पॉईंट आहे म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याचे तुम्ही डोमेन रेंज फक्त लक्षात ठेवा आणि सॉल्व केलेले एक्झाम्पलवरती भर द्या. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये तुम्हाला 4th एक्झाम्पल, 3rd एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करून घ्या. एक्झाम्पल 3 हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही करू शकता. आणि ह्यातलं क्वेश्चन नंबर 4 जर बघितलं, क्वेश्चन नंबर 5 मधलं बघितलं तर क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 1 हे महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 6 हा क्वेश्चन बोर्डला पडलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 हा खूप सुद्धा महत्त्वाचा आहे, हा तुम्ही करू शकता. जर एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर तुम्ही 3rd, 4th, 5 आणि हा लास्ट एक्झाम्पल तुम्ही करू शकता. आणि मिसलेनियसमधले क्वेश्चन्स बघायचे झाले तर तुम्हाला सांगतो, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 13, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15, 20, 22, 24, 30, 31, 32 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करून घ्या. चौथा टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थेरम फक्त रीड करायला घ्या. त्यातला क्वेश्चन म्हणजे काय, कंबाईंड इक्वेशन विचारू शकतात. पुढचा एक सेपरेट इक्वेशन तुम्हाला विचारू शकतात. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे थेरम असतो, थेरम नंबर 3 हा सेक्शन सी मध्ये 3 मार्कला विचारू जाऊ शकतात. पुढचा पॉईंट आहे म्हणजे सेपरेट इक्वेशन प्रॅक्टिससाठी करून घ्या. आणि एक्सरसाइजमधले क्वेश्चन झाले तर तुम्ही क्वेश्चन नंबर 3 मध्ये जास्त भर द्या. आणि क्वेश्चन नंबर 4 हा सेक्शन बी मध्ये 2 मार्कला विचारूला जाऊ शकतात. आणि जर क्वेश्चन नंबर 6 हा प्रॅक्टिससाठी करा. क्वेश्चन नंबर 5 बोर्डला पडलेला आहे. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 8 आणि 9 हे क्वेश्चन तुम्ही करा. पुढचा पॉईंट आहे अँगल बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड बाय x2 2hxy by 0 हा थेरम तुम्हाला सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये पडतो. पुढे जाऊया आपण. एक्सरसाइजमध्ये काम करायचं, पहिल्यांदा फाइंड द मेजर ऑफ ॲक्युरेट भर द्या. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 5 वरती चांगलं भर द्या. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन एक्स अँड वाय. यामध्ये काय करायचं, एक्सरसाइजमधले क्वेश्चन करा. मेन म्हणजे हातला क्वेश्चन नंबर 4 हा बोर्डमध्ये खूप वेळा पडलेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6 हा सेक्शन बी सेक्शन सी मध्ये पडतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7, 8, 9, 10 ह्या क्वेश्चनवर चांगला भर द्या. जर समजा मिसलेस मधला विचार करायचा झाला तर क्वेश्चन नंबर 5 सगळ्यात महत्त्वाचा, ह्यातले काही खूप सारे क्वेश्चन सेक्शन बी मध्ये पडलेले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 17, क्वेश्चन नंबर 21 हा मागच्या वर्षी पडलेला आहे बोर्डला. क्वेश्चन नंबर 23 आणि क्वेश्चन नंबर 24 हे क्वेश्चन तुम्ही यातले मिसलेसमध्ये करू शकता. पुढचा चॅप्टर आहे आपला वेक्टर. यातलं काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातले जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत ते पहिला करून घ्या. आणि ते म्हणजे थेरम नंबर 1 हा पडू शकतो बोर्डला. त्याच्यानंतर थेरम नंबर 2 हा पण पडलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो थेरम नंबर 4 हा खूप वेळा पडलेला आहे बोर्डला. यातले डेफिनेशन फक्त वाचून घ्या आणि सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पलवरती भर द्या. आणि पुढचा पॉईंट आहे म्हणजे तो म्हणजे एक्सरसाइजमध्ये करायचं झालं तर तुम्ही क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 त्यानंतर आणि क्वेश्चन नंबर 15, 14, 13, 12 हे क्वेश्चन बोर्डला पडलेले आहेत. पुढचा पॉईंट आहे सेक्शन फॉर्म्युला हा बोर्डला पडलेला आहे थेरम आहे. नंतर थेरम नंबर 6 त्यानंतर सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पलवरती भर द्या. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 हे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. त्यातला सेंट्रॉइड ऑफ टेट्रॉइडन हा खूप वेळा विचारला जातो. पुढचा पॉईंट घेऊया आपण. एक्सरसाइजमध्ये करायचं झालं तर आपण क्वेश्चन नंबर 3 करा. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, 9, 11 आणि 12 हे क्वेश्चन महत्व. पुढचा पॉईंट आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर आणि फाइंडिंग अँगल बिटवीन 2 वेक्टर. आणि नंतर आहे प्रोजेक्शन. हे तुम्ही कन्सेप्ट फक्त वाचून घ्या. ह्याच्यावरती फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर डिरेक्शन रेशो आणि डिरेक्शन कोसाइन्स. आता यातले काही क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइजमधले करू शकता किंवा सॉल्व्ह केले एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 9. आता एक्सरसाइजमध्ये जाऊ आपण. एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर क्वेश्चन नंबर हा बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 4
आणि नंतर क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 12 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करा. पुढचं आहे वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. तुम्ही हे फॉर्म्युले फक्त रीड करायला घ्या आणि सॉल्व्ह केले एक्झाम्पलमध्ये. एक्झाम्पल नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि नंतर क्वेश्चन नंबर 10. पुढचा पॉईंट आहे आता क्वेश्चन नंबर 11 प्रॅक्टिससाठी करा. एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर आपला क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 11 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करा. पुढचा पॉईंट आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. हा सिंपल टॉपिक आहे, सिंपल एक्सरसाइज आहे. हा थेरम नंबर 8 सुद्धा महत्त्वाचा आहे. पुढे जवळ एक्सरसाइजमध्ये विचार करू तर आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, 3 टू दॅटचे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे प्रॅक्टिससाठी करा. आता 12 मार्क्सचा टॉपिक आहे तो म्हणजे लाईन अँड प्लेन. यात काय करायचं, पहिलं थेरम्स स्टेटमेंट बघायचं, त्यानंतर एक्झाम्पलला जायचं. त्यातले सगळे थेरम्स तुम्ही वाचून घ्या. प्रूफ काय विचारत नाहीत पण स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत. सॉल्व्ह केले एक्झाम्पलमध्ये बघा, एक क्वेश्चन नंबर 2 बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा. आणि जर एक्सरसाइजमध्ये झालं तर तुम्ही थेरम वाईज स्टेटमेंट बघा, मग नंतर क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. त्यातलं जर क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 4 हे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया डिस्टन्स पॉईंट फ्रॉम द प्लेन. फक्त स्टेटमेंट बघा आणि त्याच्यानंतर आपण जाऊया एक्सरसाइजमध्ये. त्यातलं पहिला क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तिसरा, त्याच्यानंतर 4th एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. तर पुढचा पॉईंट आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ परपेंडिक्युलर टू वेक्टर. ह्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा थेरम वाईज स्टेटमेंट बघायचं, त्यावरचे एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिससाठी करायला घ्यायचं. जर एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर पहिला क्वेश्चन तुम्ही करू शकता, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 8, 9, 10, 11 हे क्वेश्चन तुम्ही करा. पुढचा पॉईंट आहे अँगल बिटवीन प्लेन्स. आता यातला तुम्ही फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आता पुढे जाऊया, थेरमचे फक्त कन्सेप्ट वाचा. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 हे क्वेश्चन तुम्ही करा. त्याच्यानंतर मिसलेनियसमधले काही क्वेश्चन सांगतो तेवढे करायला घ्या. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2, परत क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 16 एवढे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करा. पुढचा चॅप्टर आपला लिनियर प्रोग्रामिंग. हा 4 मार्कचा टॉपिक असतो. यातले एक मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात सॉल्व ग्राफिकली. आणि त्यातल्या त्यात पुढचा पॉईंट म्हणजे फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली. यातलं प्रॅक्टिस करा. यातले 2 मार्कला क्वेश्चन पडू शकतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लास्ट एक्सरसाइज, सॉल्व द मॅक्सिमाइज क्वेश्चन, मॅक्सिमाइज मिनिमाइजचे क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात. त्यातल्या त्यात हे थेरी क्वेश्चन्स आहेत, ग्राफ काढून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पार्ट 2 ज्या विद्यार्थ्यांचा वीक आहे त्यांनी फक्त त्यातले थेरम्स करावे आणि हे शेवटचे 2 टॉपिक चांगले करून घ्यावे. चला आपण स्टार्ट करू. डिफरन्सिएशनमध्ये हा तुमचा पहिला थेरम आहे, बोर्डला पडतो. हे जे क्वेश्चन्स आहेत ते 2 मार्कला येऊ शकतात. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3rd, 4th आणि 5 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करून घ्या. त्यानंतर एक्सरसाइजमध्ये करायचे झाले तर क्वेश्चन नंबर 2 मधले, क्वेश्चन नंबर 3 मधले 1st, 5th आणि सगळ्यात लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करायला घ्या. पुढचा पार्ट आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. हा त्यातला थेरम महत्त्वाचा आहे. हा थेरम आणि प्लस एक्झाम्पल असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. यातले फक्त तुम्हाला फॉर्म्युले पार्ट करून ठेवायचे, ज्याचे कंडिशन्स लक्षात आले पाहिजे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री कंपोजिट फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि इम्पॉर्टन्स सब्स्टिट्यूशन हे लक्षात असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया, ह्यातले काही एक्झाम्पल सांगतो ते प्रॅक्टिससाठी करून घ्या. 1, 5, 4 पुढं आहे क्वेश्चन नंबर 5 मधले 3rd, 5 आणि 6, 7 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करायला घ्या. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 मधले प्रॅक्टिससाठी हे क्वेश्चन 3 मार्कला पडू शकतात. आता पुढे जाऊया आपण. पुढचा सॉल्व एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आहे. हे क्वेश्चन करायला घ्या. त्याच्यानंतर सॉल्व केले एक्झाम्पल जास्तीत जास्त करा, कारण बोर्डला पडलेले आहेत. आणि त्यातलं सगळ्यात जास्त डिफरन्सिएशन करायचं झालं तर शो दॅटचे जे एक्झाम्पल असतात, प्रूव्ह दॅट, शो दॅट, त्याच्यावर जास्त भरत आहे. त्यातला नंबर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि एक्सरसाइजमधलं झालं तर क्वेश्चन नंबर 4 मधले 5, 6,
7 आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन नंबर 5 महत्त्वाचा आहे. हा 3 ते 4 मार्कला क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. पुढचा पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन. हा एक थेरम आहे. हा सेक्शन सी मध्ये विचारला जाऊ शकतो आणि सेक्शन बी मध्ये पण याचे क्वेश्चन 2 मार्क्सचे विचारले जाऊ शकतात. पण मेन म्हणजे शो दॅटचे क्वेश्चन जास्तीत जास्त करा, प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त क्वेश्चन त्यावरती विचारले जाऊ शकतात. आता एक्सरसाइज 1.4 मध्ये बघायचं झालं तुम्हाला जेवढे शो दॅटचे क्वेश्चन दिसतात त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता हायर ऑर्डर पुढचा पार्ट आहे. त्यामध्ये फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल प्रॅक्टिस करा. फक्त प्रॅक्टिस केल्यामुळे काय होईल तुम्हाला अंदाज येईल की क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात. आता आपला पुढचा पॉईंट आहे, पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता यामध्ये काय करायचं नेमकं काही कन्सेप्ट्स आहेत त्याचा अभ्यास करा पहिल्यांदा आणि मग ते क्वेश्चन तुम्हाला इझी होऊन जातील. त्यातल्या फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मलचा फॉर्म हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरवरती क्वेश्चन विचारतो. त्यातला क्वेश्चन नंबर 2 हा बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 परत पुढचा व्हेलॉसिटी ॲक्सलरेशनवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि सेक्शन सी मध्ये विचारलं झालं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू याच्यावरती सेक्शन सी मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता जर समजा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोल्स थेरमचे सॉल्व्ह केले एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करा. त्याच्यानंतर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमवरती क्वेश्चन तुम्ही करू शकता. आणि त्याच्या एक्सरसाइजमध्ये झालं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 4 हे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन करा. त्यानंतर डिक्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. हा सेक्शन बी मध्ये विचारतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मॅक्सिमा मिनिमा, याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा आणि त्यातले जर सॉल्व्ह केले एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करा. आणि एक्सरसाइजमधलं बघायचं झालं तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8 हे प्रॅक्टिससाठी करा. त्यातले जे पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यातलं क्वेश्चन नंबर 10, 13, 14, 15, 18, 19 आणि 23 आणि 24 हे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन तुम्हाला करावे लागतील. आता पुढचा चॅप्टर आहे तर म्हणजे इनडिफाईनाइट इंटिग्रेशन. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पहिला फॉर्म्युले समजून घ्या, प्रॅक्टिस करा आणि यातले सॉल्व्ह केले एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस करा. ते 2 मार्कला येऊ शकतात. याच्यावर काय भर द्यायचं पहिला प्रॉपर्टी थेरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला करावं लागतील. हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा थेरम आहे. हा थेरम नंबर 1 हा बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर यातले जे सॉल्व्ह केले एक्झाम्पल आहेत ते 2 मार्कचे एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिससाठी करायला घ्या. आणि ह्यातले सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे थेरम ते म्हणजे सम स्पेशल इंटिग्रल्स. हे सगळ्याचे प्रूफ तुम्हाला करावे लागतील आणि याच्यावरची एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता जर पुढचा मुद्दा आहे की आता कुठले क्वेश्चन करायचे प्रॅक्टिससाठी तर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11 यामध्ये सगळे तुमचे टाईप आणि क्वेश्चन नंबर 3 सगळे त्या टाईप तुमचे कव्हर होऊन जातील आणि त्यात क्वेश्चन नंबर 40. आता एक्सरसाइजमध्ये कुठले क्वेश्चन करा क्वेश्चन नंबर 2 हे फक्त प्रॅक्टिससाठी भर द्या आणि नंतर सॉल्व्ह केलेले एक्झाम्पलमध्ये हा इंटिग्रल ऑफ दी टाईप आहे. टाईप वाईज अभ्यास करा, टाईप बघा आणि त्याची क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. आता एक्सरसाइजमध्ये झालं तर पहिलं एक्झाम्पल, 5th एक्झाम्पल, 6 आणि 8 हे प्रॅक्टिससाठी करा. आणि पुढचा थेरम आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हा खूप वेळा बोर्डला पडलेला आहे आणि त्यासोबत त्याचे एक्झाम्पल दिलेले त्याची प्रॅक्टिस करून घ्या. त्यातलं 1st, 2nd एक्झाम्पल. त्याच्यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत. त्यातला हा प्रॉपर्टी आहे, 7 प्रॉपर्टी आहे, 8 प्रॉपर्टी आहेत. हे सेक्शन सी मध्ये आणि सेक्शन डी मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल प्रॅक्टिस करा आणि एक्सरसाइजमध्ये विचार झालं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 5, 4, 15, 19, 20 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करा. आणि जर सॉल्व्ह केले एक्झाम्पलमधले हा टाईप महत्त्वाचा आहे. हा 3 मार्कमध्ये 2 मार्कचे क्वेश्चन पडू शकतात. त्यात 2nd आणि 3rd एक्झाम्पल आणि 4th हे सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि हा टाईप तुम्हाला महत्त्वाचा आहे इंटिग्रेशनमध्ये. आता पुढे जाऊया इंटिग्रेशन बाय पार्शियल. हा सेक्शन डी मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचे क्वेश्चन घ्या. पहिला क्वेश्चन, नंतर क्वेश्चन नंबर 3. आता एक्सरसाइजमध्ये बघू. 1st क्वेश्चन, 3rd क्वेश्चन, त्याच्यानंतर 5, 6, त्याच्यानंतर 14, 17, 20 आणि 23 हे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी करावे लागतील. 4था टॉपिक आहे डिफाईनाइट इंटिग्रेशन. त्यामध्ये काय करायचं एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्सरसाइजमधले क्वेश्चन नंबर 4, 1 आणि 5 हे झाल्यानंतर आता प्रॉपर्टी 1, प्रॉपर्टी 2 रीड करा. एक मार्कला विचारू शकतात. त्यातले प्रॉपर्टी नंबर 4, प्रॉपर्टी नंबर 5
आणि प्रॉपर्टी नंबर 6 आणि प्रॉपर्टी नंबर 7 आणि प्रॉपर्टी नंबर 8 हे तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स करून घ्या. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 6, 7, एक्झाम्पल नंबर 10 आणि त्यानंतर क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 12 आणि एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर 8, 4, 5, 14, 15 आणि क्वेश्चन नंबर 3 हा 3 to 2 मार्कला बोर्डमध्ये विचारू शकतात. थोडं पुढं जर मिसलेनियसमधले करायचं झालं तर 4, 9, 10 आणि क्वेश्चन नंबर 3, 2 हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. आता पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. हा 4 मार्क्सचा टॉपिक आहे. त्याच्यातले सॉल्व केलेले एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करून घ्या. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 3, 4, 5 त्यानंतर एक्झाम्पल 2 मधले फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यात क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 हा खूप वेळा विचारलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8. एक्सरसाइजमध्ये बघायचं झाले तर क्वेश्चन नंबर 3 हा करून घ्या. त्याच्यानंतर मिसलेनियसमधले क्वेश्चन बघूया आपण. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5, 6, 8, 9 आणि 10 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करून घ्या. आता डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पहिला पॉईंट येतो म्हणजे ऑर्डर डिग्री. हा सेक्शन बी आणि MCQमध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल करायला घ्या. पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे एक्सरसाइज 6.2 त्यामध्ये फर्स्ट, 5, 6 आणि क्वेश्चन नंबर 2, 4, 5, 6 आणि 7 हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी करून घ्या. पुढचा आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला व्हेरीफाय सांगायचं आहे. त्यातलं क्वेश्चन नंबर 1. त्याच्यानंतर एक्सरसाइजमधले तुम्ही क्वेश्चन करू शकता. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड, 5 आणि क्वेश्चन नंबर 3 हा महत्त्वाचा आहे पूर्ण आणि क्वेश्चन नंबर 4 सुद्धा प्रॅक्टिससाठी करून घ्या. पुढचा पॉईंट आहे होमोजिनियस डिफरन्शियल. यामध्ये काय करायचं आहे एक्सरसाइजमधले क्वेश्चन सांगतो ते म्हणजे फर्स्ट, 4th, 9, 10, 11, 12, 15 आणि 14 हे क्वेश्चन तुम्ही करू शकता प्रॅक्टिससाठी. आणि त्यातले सॉल्व केलेले एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी करा. आणि हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा मोस्ट MP आहे. हा 3 to 4 मार्कला विचारू शकतात. त्यातले सॉल्व केलेले एक्झाम्पल सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक्सरसाइजमध्ये करून घ्या. 3rd, 4th, 5, 6, 7 आणि यामध्ये सेकंड, 3rd, 4 आणि 5 हे क्वेश्चन करायला घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यातला पहिला पॉईंट आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. हा सेक्शन C मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 2. त्याच्यानंतर आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके आणि हाफ लाईफ पिरियड हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. त्यातल्या त्यात एक्झाम्पल नंबर 5. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5, एक्झाम्पल नंबर 4. आता एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर तुम्ही एक्झाम्पल नंबर 1, 5, 6, 7, 11 आणि 12 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हा सगळ्यात महत्त्वाचा हा 5 मार्क्सचा टॉपिक आहे. यामध्ये नेमकं काय करायचं एक्सरसाइजमधले मेन क्वेश्चन सांगतो तुम्हाला थोडे करून घ्या प्रॅक्टिससाठी. त्यातलं एक्झाम्पल नंबर 1, त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 5 आणि परत एक्झाम्पल नंबर 6. आता एक्सरसाइजमध्ये बघायचं झालं तर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, 6, 7, 9 त्याच्यानंतर 12, 13 आणि 14 हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. पुढचं आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आणि कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. यामध्ये काय करायचं तर आता पहिलं एक्झाम्पल तुम्ही करू शकता. एक्झाम्पल नंबर 2, त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 आणि जर एक्सरसाइजमध्ये झालं तर तुम्ही क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 10 हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. आता मिसलेनियसमध्ये थोडंसं फोकस करू. क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 13 हे प्रॅक्टिससाठी करा. आणि लास्ट टॉपिक आहे आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हा पण 5 मार्क्सला टॉपिक आहे. यामध्ये फक्त एकाच फॉर्म्युला सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहात. त्यात जर बघायचं झालं तर एक्झाम्पल नंबर 1,
पुढचा आहे हा एक्झाम्पल नंबर 1, इफ फेअर कॉइन टॉस 10 टाइम्स, हा पण क्वेश्चन बोर्डला पडलेला आहे. त्याच्यानंतर मीन अँड व्हेरियन्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्यातला एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2. आता एक्सरसाइज बघायचं झालं तर एक्झाम्पल नंबर 1, 2, 4, त्याच्यानंतर 8, 9 आणि हा 12. आता आपण थोडंसं बोलूया मिसलेनियस पार्टकडे. त्यामध्ये सॉल्व फॉर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 2 हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 4, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, 12, 13 आणि क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 17. हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. खरं तर हा व्हिडिओ प्रॅक्टिससाठी आहे आणि महत्त्वाचे थेरम्स आणि महत्त्वाचे एक्झाम्पल्स आम्ही बायोमध्ये दिलेले आहेत. खूप चांगली प्रॅक्टिस करा आणि ऑल द बेस्ट.